हाय फ्रेंड, चला तर आपण झटपट अशी भेंडीची भाजी बनवूया। ही भाजी टिफिनमध्ये पण देऊ शकता, अशी मोकळी मोकळी भाजी बनवूया। त्यासाठी मी तेल गरम केलं आणि गरम तेलामध्ये जिरं, मोहरी आणि लसणाची फोडणी दिलेली आहे। आणि लसूण छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये लाल मिरच्या टाकलेल्या आहे। लाल मिरच्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता। लाल मिरच्या छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता पण छान परतून घ्यायचा आहे आणि आता थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडी हळद टाकायची आहे। सगळं छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली आपण भेंडी टाकणार आहोत। भेंडी टाकून छान परतून घ्यायचं आहे। एकदा छान परतून घ्यायचं आहे, या पद्धतीने परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण एक निंबू घेणार आहोत आणि एक निंबूचा रस काढून त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। एका निंबूचा रस टाकायचा आहे आणि या पद्धतीने रस टाकल्यानंतर छान भेंडी झाकण न लावता छान कढसून घ्यायची आहे आणि त्याचा चिकटपणा पूर्णपणे गेल्यानंतर या पद्धतीने झाल्यानंतर 5 मिनिटं झाकण लावून आपण शिजवून घ्यायची आहे। अगोदरच झाकण लावायचं नाहीये, नाहीतर भाजी छान म्हणजे मोकळी होत नाही, चिकट चिकट होते। या पद्धतीने भाजी आपली तयार झालेली आहे। तर बारीक चिरलेला मस्तपैकी सांबार लावलेला आहे आणि आपली भेंडीची भाजी ही तयार आहे।